साई माई सकाळ मित्रांनो. तर आता वाजलेले आहेत 8 आणि आता आमची पालखी थांबलेली आहे नाश्ता करायला. आणि माझ्यासोबत माझा मित्र आर्यन आहे. आणि काल रात्रीच ॲक्च्युली आम्ही पालखीला आलेलो, पण रात्री खूप उशीर झाल्यामुळे ब्लॉग करता आला नाही. आणि आतापासून ब्लॉग सुरू करीन. साईराम, आत्ता आम्ही निघालेलो आहोत आमच्या नाश्त्याच्या हॉल्टवरनं. आणि आता हॉल्ट आहे आमचा डायरेक्ट दुपारी जेवणाचा. आणि ऊन खूप वाढलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुढे DJ चालू आहे. साईराम, आम्ही आता पालखीच्या 4थ्या दिवसावरती आहोत. दुपारचा हॉल सोडून पीर बाबा दर्गा इकडे पोहोचण्यासाठी आता मुक्कामासाठी निघालेलो आहोत. सारी पालखीचा हा सोहळा अक्षरशः म्हणजे तुम्हाला शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही असा हा सोहळा आहे. श्रद्धा सबुरीसोबत पालखीचं गाणं म्हणजे हे अवभाग्यच आहे माझं. पालखीमध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. या पालखीत मी खूप काही शिकलो. या पालखीमुळे मला बाबांनी जगण्याचा मार्ग शिकवला. खूप साईराम. तर आताच आम्ही दुपारचा हॉल्ट सोडून पुढे आलेलो आहोत. आणि आता आमचा संध्याकाळचा म्हणजेच रात्रीचा मुक्काम आहे पीर बाबांच्या दरबारात. ओम साईराम, ओम साईराम. साईराम. तर मला असंच एक गोष्ट सांगायची आहे की ह्या वर्षी मी ह्या पालखीत नवीन आहे. आणि माझ्यासोबत माझा मित्र होता, गिरीश काका होता. आत्ताच काही क्षणापूर्वी ते पाठी गेलेले आहेत आणि मी एकटाच चालत आहे. माझ्या पुढे मागे कोणीही माझ्या ओळखीचे नाही आहे, तरी मी चालत आहे. बस एवढंच सांगायचं होतं की बाबांची श्रद्धा आणि सबुरी आहे. आणि श्रद्धा आणि सबुरीने मी चालत आहे. ओम साईराम. डोळे दे मला